स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांवर मनापासून भक्ती करणाऱ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या या श्री स्वामी समर्थ सेवक परिवार यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. चैत्र पंचमी या दिवशी आपण काय केलं पाहिजे? तर आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा असा उपाय सांगणार आहे, ज्याच्यामुळे आपण आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य देऊ शकतो. त्यांच्या मनामध्ये एकाग्रता, त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागू शकते. अशा विविध गोष्टींसाठी उपयोगी पडणारा असा एक उपाय सांगणार आहे. त्याचबरोबर आपण एक आणखी उपाय बघणार आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि त्याबरोबरच घरामध्ये सुख, शांती, समृद्धी देखील नांदण्यास मदत होणार आहे. सर्व स्वामी भक्तांना नम्र विनंती आहे की कृपया आपण या यूट्यूब चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलच्या बाजूलाच बेल आयकॉन आहे, त्याला देखील तुम्ही क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, चैत्र पंचमीच्या या दिवशी आपण आपल्या मुलांना एक उपाय करायचा आहे. तो असा आहे की त्यांच्या जिभेवर आपल्याला एक मधाच्या माध्यमाने काडीने जिभेवर एम असा मंत्र लिहायचा आहे. हा बीज मंत्र आहे, एकाक्षरी बीज मंत्र. असं केल्यामुळे काय होते की माता सरस्वती ही आपल्या मुलांच्या जिभेवर वास करते, नांदते, म्हणजे त्याच्या मनामध्ये ती सद्बुद्धी प्रदान करून त्याच्यामध्ये प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी त्याच्या मनामध्ये परिवर्तन करते आणि भविष्य जीवनामध्ये तो विद्यार्थी कुशाग्र होतो आणि त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये मन लागते आणि त्याची प्रगती उत्तरोत्तर होऊ लागते. असं केल्याने काय होईल तर मुलांमधील हल्ली आपण पाहतो की बरेचसे मुलं काय आहेत, मोबाईलमुळे त्याच्या वागण्यामध्ये चिडचिड झालेली दिसून येते. ते आपल्या गोष्टी ऐकत नाहीत, आईवडिलांचं ऐकत नाहीत, शिक्षकांच्या गोष्टी ऐकत नाहीत. मग अशा या त्यांच्या अडचणीमधून आपण त्यांना दूर करण्यासाठी हा उपाय निश्चितच केला पाहिजे. कसं आहे की याच्यामध्ये तुम्ही श्रद्धा ठेवून जर कुठलंही काम केलं तर त्याला आपल्याला अपेक्षित असा फळ किंवा उपाय प्राप्त होत असते. तर हा झाला एक उपाय. त्याचबरोबर आपण एक आणखीन उपाय करायचा आहे की उद्याच्या दिवशी किंवा जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल त्या दिवशी आपल्या घरामध्ये एक मोरपंख आणायचा आहे. आता हा मोरपंख काय करतो तुम्हाला तर माहीतच असेल. माता सरस्वती ही विद्येची देवता आहे. विद्येची देवता, तिच्याबद्दल आपण असं नेहमीच म्हणतो की सरस्वती महाभागे विद्ये कमललोचने विद्यारूपे विशालाक्षी विद्यां देही नमोस्तुते. अर्थात ही सरस्वती माता म्हणजे काय आहे तर सरस्वती ही ज्ञान, कला, संगीत आणि बुद्धिमत्तेची देवता आहे आणि ती महाभागे म्हणजेच महाभाग्यवती किंवा मोठ भाग्य आपल्याला ती प्रदान करून देणारी आहे. ही सरस्वती महाभागे म्हणजेच कला, विद्या आणि संगीत तसेच बुद्धिमत्तेची, ज्ञानाची देवी असलेली माता सरस्वती आपला भाग्याचा उदय करेल. कमलाक्षी, बघा कमलाक्षी म्हणजे कमळाप्रमाणे जिचे नयन आहे अशी. तिला कमळ हे अत्यंत प्रिय असतात आणि तिला कमललोचने म्हटलेलं आहे, म्हणजे कमळासारखे तिचे नेत्र आहेत, मोठे आणि सुंदर आहेत. अशी माता सरस्वती आम्हाला काय करेल, बुद्धी देईल, ज्ञान देईल आणि आमच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणेल. अशा प्रकारचा हा जो मंत्र आहे हा आपण आपल्या मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे. 1 वेळा म्हणा, 10 वेळा किंवा 11 वेळा म्हणा किंवा 108 वेळा म्हणा. त्यांना त्याचा अर्थ कळला पाहिजे. अर्थच कळला नाही तर नुसता म्हणूनच तो काय फायदा आहे की नाही. तर हा एक उपाय आहे ज्याच्यामुळे मोरपंखाचा जो उपाय मी तुम्हाला सांगितला आहे त्याचं काय करायचं तर मोरपंख हा आपल्या विद्यार्थी ज्या ठिकाणी अभ्यास करत असतात त्या ठिकाणी तो मोरपंख त्यांना दिसला पाहिजे. पुस्तकामध्ये ठेवा किंवा पुस्तक ज्या ठिकाणी कपाटात ठेवली आहे त्या कपाटामध्ये ठेवा किंवा टेबलला ज्या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करतात त्या ठिकाणी ठेवा, देवघरामध्ये ठेवा, इतर ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता त्या ठिकाणी, दिसत्या ठिकाणी जर ठेवलं तर तुमचं जे काही अपेक्षित मन परिवर्तन आहे ते तुम्हाला त्यामधून होताना दिसून येईल. तर मित्रांनो, आजच्या या दिवशी आपण हा उपाय नक्की करून बघा. तुमच्या जीवनामध्ये यामुळे निश्चितच परिवर्तन झालेलं दिसून येईल
मुलांच्या वर्तनामध्ये देखील परिवर्तन झालेलं दिसून येईल. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.